किती दूध देते मला? 2 लिटर. 2 लिटर. खाली काय कोणता? वळू भरला होता का? बरोबर. बरं जरा तांबडं झाले म्हणून चलो. कुठला वळू भरला होता? गाईवर पण बरं ही कालवड तुमचंच आहे? हो. गाभण आहे? नाही का? बरं काय किंमत सांगता? 30,000 रुपये. दाताला कसं आहे? दाताला आदत आहे. आदतमध्ये किती आलं तर सोडायचं काय? 25,000 रुपये. 25,000 आलं. त्या गाई कालवड आहे? नाही ही कोण आहे तिला? ती फोंड आहे. त्या गाईची कितीपर्यंत मागणी होती काय? गाईचा व्यवहार झाला 38,000 रुपये. 38ला झालाय होय. थोडा की अहो तसे आता तसे काय का. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आलोय आज आपण सांगोल्याच्या खिल्लार गाई बाजारात आणि बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन खिल्लार कालवडे असतील, खिल्लार गाई या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. सध्या थोडी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे थोडा तर आपण आता बाजारात आलेल्या खिल्लार गाईंची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. घर बसल्या संपूर्ण खिल्लार गाईचा बाजार तुम्हाला बघायला मिळेल. तसेच इतर पशूंचे देखील बाजार बघायला मिळतील. तुमचे काय साहेब? तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी बाजार भरतोय. पया हां 25,000ला आणि म्हणजे खाली झालेला आहे का? कालवड ते म्हणजे वेलेला आहे. बरं कालवड आहे इथं बांधलेले. कधी वेले बाया हो? 2 दिवस झालं. दूध किती निघते काय? 4 लिटर. वासरू पिऊन 1-3 लिटर देते का? बरं देते. 25ला दिली म्हणला काय? किती वेत होतं काय? वेत तिसऱ्या वेताची काय 25,000ला दिलेले. सांगोल्याच्या बाजारात तिचा व्यवहार झालेला आहे. सांगोल्याच्या बाजारात आपण अशा गाय दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर बघू शकता ही म्हणजे कोशी खिल्लार आहे हां म्हैसूरमध्ये इथे काय? गाव कुठलं आहे तुमचं? व्यापारी आहे शेतकरी? व्यापारीच आहे काय? म्हणजे किती वेळ आता ही? तिसऱ्यांदा आहे. पोटातलं. आणि वळू कुठलं? वळूकडनं भरले कसं आहे? शेतकऱ्यांनी काय सांगितलं? वळूकडनं भरले का? बरं दूध किती देते काय गाय? 4 लिटर. बरं मारत नाही ना? नाही मारत. बघून हो मारल की भ्या वाटायला लागली. खिलारचं लय भीती वाटते हो. बरं किती आलं तर सोडायची मला? 45 आलं तर सोडा. बरं 45 आलं तर घ्या फोन घ्या. किती दिवस राहिलेत मला? हा वर 8 दिवस राहिले. वर 8 दिवस राहिले तर 2-2 लिटर दूध देईल. 4 एका टायमाला 2 लिटर? एका टायमाला 4 लिटर दूध देते काय? एका टायमाला 4 लिटर देते काय? हा. 8 लिटर दूध आहे गायला. हा बरं बोलीत राहणार आहे दुधाच्या? हो राहणार. आता शेतकरी म्हणताय व्यापारी तुम्ही? व्यापारी असं तर जवळची गाय आपल्या ना. हे तुम्हाला बघितलं कळते काय? बघितलं नाही आपल्या शेजारचीच गाय. शेजारी म्हणजे काय फसवणूक होणार नाही. नाही. केवढ्याला देणार फायनल? 45 आलं तर द्यायची. 45. आणि ही कालवड गाभण आहे काय? गाबर. पहिल्यांदा आहे का? हा किती किंमत सांगताय? ती 35. दाताला कसं आहे? आलं आहे. आदत आहे? आदतमध्ये काप गेली? बरं ही 35ला सुटेल. 30पर्यंत द्या चला. होय. ते 30 आणि 40पर्यंत होईल? नाही 45. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 97 30 97 30 33 01 3301 03. ठीक आहे धन्यवाद. ही गिरगाय मित्रांनो हिचं वासरू खाली वारलेला एक्सपायर झाले बरं का. मालक कुठं गेला काय याचा पत्त्या नाही आता. तर ही गाय दूध काढू देणार का काय मला तर काय कळलं. फोन राहू दे गाय सोड. एवढंच हट्टी करून वस्तू त्या पट्टीतली आहे दूध ती काढून ती काय आम्हाला म्हणतोय किती दूध देते मला? 2 लिटर. 2 लिटर. खाली काय कोणता? वळू भरला होता का? बरोबर. बरं जरा तांबडं झाले म्हणून चलो. कुठला वळू भरला होता? गाईवर पण बरं ही कालवड तुमचंच आहे? हो. गाभण आहे? नाही का? बरं काय किंमत सांगता? 30,000 रुपये. दाताला कसं आहे? दाताला आदत आहे. आदतमध्ये किती आलं तर सोडायचं काय? 25,000 रुपये. 25,000 आलं. त्या गाई कालवड आहे? नाही ही कोण आहे तिला? ती फोंड आहे. त्या गाईची कितीपर्यंत मागणी होती काय? गाईचा व्यवहार झाला 38,000 रुपये. 38ला झालाय होय. थोडा की अहो तसे आता तसे काय का. बरं ते व्यवहार झालेला 38ला.
दारगावर काढून बघायला लागलेत. आपण पुढली माहिती घेऊ. कालवड आहे तर पुन्हा इतर गाभण असणार आहे. कालवड तुमचे काय चांगलं कालवड आहे मित्रांनो, बघून घ्या. काजळी खिलार आहे तुमचा आहे मामा. कालवड गाव कुठला आहे? मंगळवेढा तालुका सॉरी सोलापूर जिल्हा सोलापूर. मंगळवेढा तालुक्यातली कालवड आहे मित्रांनो. किती महिन्याची आहे काय? ह्याच गायची आहे? नाही दुसऱ्या गायच्या गाय तुमची नाही आहे? गाय माझी. बरं किती किंमत सांगताय? 25,000. बरं आदत मध्ये असेल अजून? हे अजून आदत आहे. कुठल्या वळूच आहे काय सांगता येईल? ते गावातले कुठला मंगुडा कुठला वळू? उड्याला ते पवराचा बोलवतो. पवारांचा वळू आहे काय? बरं काय कमी जास्त होईल का याच्यामध्ये? होईल की. कितीपर्यंत द्यायचा? मग तुम्ही बोला मग आता काय तर. आता आपला चॅनल आहे, जर कोणाला घ्यायची असली कालवड होय तर एक योग्य किंमत सांगा की एवढं आलं तर देणार आहे. असं काय 20 आलं तर देऊ. 20 आलं तर देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा. माझा काय मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 77 हां 20 हं, 87 हं. 49 58. ठीक आहे. काजळी खिल्लर चांगला आहे मित्रांनो. नाकाडी कालवड आहे. कोणाला पाहिजे असेल तर अगदी योग्य किंमत सांगितली आहे मालकाने, मिळून जाईल, घेऊ शकताय. धन्यवाद मालक. अजून एक कालवड आहे. आज कालवडी आली त्या बाजारात, बघून घ्या. तुमचे काय? तुमचे काय? काय दोघाचा मिळेल नाही. तुमच्या एक जण ह्यांची म्हणते, एक जण ह्यांची म्हणते. ही मार बिरल हो. किती महिने? 2 वर्ष झाले. 2 वर्ष दात लावलाय? नाही नाही. कुठल्या ओळीचे काय सांगता येईल? नाही बाहेर इंजेक्शन येत आहे. हां इंजेक्शन आहे. इंजेक्शनाची झालेली आहे काय? बरं मालकाने खरी खुरी माहिती सांगितलेली आहे. काय किंमत सांगताय? 20,000 मालकाने. 20,000 रुपये. 20 कितीपर्यंत सुटेल काय? सुटेल 15 पर्यंत. 15 आलं तर देणार आहे. तुमचं नाव सांगा की. बाप्पू नवरे बापू ननवरे गाव कुरुल. कुरुलचं आहे? कामती बसलो कुरुल काय? कामती कोरोली कुरुल सोलापूर मोहोळ ह्या भागातला आहे तुम्ही. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर सांगतात. मोबाईल नंबर सांगा. पाठ नाही काय तुमचा? माझा आहे त्यांचा. मग त्यांचाच द्या. तुमचा देऊन कोणा तुम्हाला उपदेश फोनचा द्या. इकडं मी सांगतो. बापू माळे असं मालकाचं नाव आहे. 97 63 54 18 73 असा मालकाचा नंबर आहे. 97 63 54 18 73. तर माळी साहेबाला फोन करून जर कोणाला कालवड पाहिजे असेल तर घेऊ शकताय. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण आलेलो आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या गायी येत असते. त्या ही गायीचा टाईप कुठला आहे कमेंट करून सांगा. ही कुठल्या भागामध्ये येते. सड अतिशय लहान आहेत बरं गायीचे, आणि गाय मात्र दिसायला मोठी. 4 दात गाय रवंत करताना दिसते. बघून घ्या. सांगोल्यात आज बघून खिलार कालवडचा बाजार थोडा नरम आहे. कालवडी आली त्या पण चांगल्या क्वालिटीच्या गायी आज बघायला मिळालेल्या नाहीत. आपण सकाळी लवकर व्हिडिओ कव्हर करतोय बरं का, त्यामुळं 8-9च्या पुढं जर गायी आल्या तर ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही. काही लोक घर बसल्या बरंच काय माहिती सांगत असतात. तर गाय चांगली. तुमचे आहे साहेब गाय? गाव कुठलं आहे तुमचं? आडेगाव. आडेगाव तालुका जिल्हा? तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. सोलापूर. बरं. ही गाय घेतली का विकाय आणली? विकाय आणली. ले आड बाजूला बांधली. आली तरी झाला सौदा इथं उभा राहिला. विकली बी गायली. बरं. काय आहे खाली? खाली कालवड आहे. आणि दुधाची काय किती देते? दूध देते 7 लिटर. दाताला संपली आहे? नाताल. बरं. 7 लिटर दूध एका टायमाला? हा. 14 लिटर या बोलीत गाय तुम्ही दिलेली. केवढ्याला दिली मला की गाय? गाय दिली 55,000. खाली कालवडा म्हणला काय? कालवाडा बरं. हे आपल्या भागात गाभण जात नाही म्हणते ती, काय खरं आहे? नाही गाभण जाते आपली. तर मॅच झाली की काय अडचण येत नाही. बरं. हा खायला हे दुधाला चांगली आहे? चांगलं. मग तिचं काय वैशिष्ट्य असतं? म्हणजे काय तिची काळजी कशा प्रकारे घेतली? काय आपले गावरान गोरासारखे काय अडचण नाही तिला. म्हणजे तिला म्हणजे कायच होत नाही? काय होत नाही, आजारी पडत नाही, काय होत नाही. हा. दुधासाठी चांगली आहे काय? तिचं दूध काय लिटरनं डेअरीवाला घेतो तुमच्याकडून? 60 रुपये लिटर जाते आमची डेअरीला? नाही असं रतीबाला? बरं. म्हणजे 642 420 आणि 400 म्हणजे 1000 रुपये मापच आहे. 800 रुपये तर कुठं गेलं नाही. दिली गाय दिली 55,000. 500 दिली. ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 99 70 99 70 78 71 55. आहे अजून काय आहे त्या अशा? गाय आहे ती. ठीक आहे. त्यासाठीच घेतला नंबर आहे.
तुमचं नाव काय साहेब विश्वजित डोंगरे गाव कुठलं आडेगाव आडव ह्यांच्या सोबत आलाय काय का तुमचीच गाय दोघं, ठीक आहे. धन्यवाद चुलताय काय ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसे वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथं थांबूया. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन आपण ग्राउंड रिपोर्ट घेतलाय. तर काही शंका असतील तर कमेंट करत चला, आपण सुधारणा करू. किंवा तुम्ही व्हिडिओ पाहताय सबस्क्राईब करत नाही आणि लाईक करत नाही असं मला वाटतंय. कारण कसं आहे व्ह्यू भरपूर प्रमाणात आहेत पण सबस्क्राईब आणि लाईक नसल्यामुळे काय होतं थोडी अडचण निर्माण होते. त्यामुळे असं करू नका. तर तुमचं प्रेम ही लई महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रेम दिले तरी पण आता माझी तब्येत बरी नाही बरं का. काल सलाईन लावले होते, आज येते का नाही माहीत नव्हतं. तिला आलो आहे बाजारात. तुमचा आशीर्वाद आहे. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथं थांबू. धन्यवाद.